नमस्कार. पाठपुरावा चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवतात आणि हा 5वा भाग आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिंचन पद्धती आणि पाण्याची कार्यक्षमता, थोडक्यात शेताला पाणी देण्याच्या पद्धतींविषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, सिंचनाच्या पद्धती लिहा आणि त्याच्यामधील एखादी सिंचनाची पद्धत म्हणजे पाणी देण्याची पद्धत जी आहे ती एक्सप्लेन करा किंवा त्याच्याविषयी थोडक्यात माहिती लिहा. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो आणि त्या अनुषंगानेच आजची ही व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर बघा, या ठिकाणी सिंचनाच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपण पहिला या चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया. मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय चार्ट, आणि या चार्टच्या माध्यमातून आपण सिंचनाच्या पद्धती लक्षात घेऊया. तर याच्यामध्ये एकूण 3 पद्धतीचा वापर हा पिकांना पाणी देण्यासाठी केला जातो. याच्यामध्ये भूपृष्ठीय सिंचन, तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन यांचा समावेश आहे. तर बघा, सिंचनाच्या पद्धती, तर याच्यामध्ये भूपृष्ठीय सिंचन, तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन, तर या 3 सिंचन पद्धती तुम्ही पद्धतशीर लिहू शकाल, यात काही शंका नाही. परंतु याच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये कोणत्या पद्धती पुढे येतात त्या पण महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला थोडासा मोठा असेल तर आतल्या सुद्धा तुम्ही जर त्या पद्धती लिहिल्यात तर निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क मिळतील. तर याच्यामधून ठिबक सिंचन बघा, भूपृष्ठावरून आणि जमिनी खालून या 2 प्रकारे ठिबक सिंचन करता येते. म्हणजे ठिबक सिंचनाचा जो पाईप आहे एकतर जमिनीच्या आतून आणि जमिनीच्या वरून अशा प्रकारचा तो विषय आहे. तुषार सिंचन तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. भूपृष्ठीय सिंचन म्हणजे काय, सरे पद्धतीने जे पाणी आळे पद्धतीने पाणी देतात आणि सरी पद्धतीने पाणी देतात. म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे तो शेतामध्ये खुल्या पद्धतीने सोडला जातो. त्याच पद्धतीला भूपृष्ठीय सिंचन असे या ठिकाणी म्हणतात. तर याच्यामध्ये सुद्धा सब खालती पद्धती आहेत. तर त्याचा तुम्ही या ठिकाणी नोट्समध्ये बघू शकता की कशा प्रकारच्या खालती पद्धती आहेत त्या. तर बघा, या प्रत्येक पद्धतीमध्ये व्यवस्थित या ठिकाणी डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेलं आहे. पृष्ठभागीय सिंचन, जमिनीवरून म्हणजे जमिनीवरून जे पाणी देण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये आळे पद्धत येते. आळे पद्धतीविषयी या ठिकाणी डिटेल्समध्ये दिलेली आहे माहिती. त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघाल, ही बघा, ही आळे पद्धती आहे. चित्र व्यवस्थित दिसत नाही परंतु या ठिकाणी आळे पद्धत तुम्ही वाचून समजून घ्या. त्यानंतर सरी पद्धत म्हणजे भूपृष्ठाच्या वरून पाणी देण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये सरी पद्धत दुसरी ही पद्धत आहे. या ठिकाणी ही बघा, ही सरी आहे आणि याच्यामधून हे पाणी दिलं जातं. सरी पद्धत. सारे पद्धत, सारे पद्धती ही वेगळी पद्धत आहे. त्याच्यामध्ये ही बघा, ही सारे पद्धतीने अशा प्रकारे पाणी दिलं जातं. त्यानंतर तुषार सिंचन, या पद्धतीमध्ये पाणी पावसासारखे जमिनीवर फवारून जमीन ओली केली जाते. पाणी स्त्रोतापासून पंपाद्वारे उपसा करून पाईपलाईनने शेतामध्ये पोहोचवले जाते आणि तेथे फवारे किंवा नोझल बसून पाणी पावसासारखे जमिनीवर फवारले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुषार सिंचन तुम्ही पाहिले असतील. पावसासारखे फवारे उधळले जातात आणि त्याच्या माध्यमातून तुषार सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. सगळ्यात महत्त्वाची पद्धत आणि जी शाश्वत कारगर पद्धत आहे, पाणी वाचवणारी पद्धती म्हणजे ठिबक सिंचन. तर या ठिबक सिंचन पद्धतीविषयी तुम्हाला लिहायला येऊ शकतात कारण की जे फायदे चांगल्या प्रकारे आहेत. तर बघा, ठिबक सिंचन, प्लास्टिकच्या नळ्यांना छोटे डिपर बसून उच्च दाबाने पाणी थेंबाच्या स्वरूपामध्ये पिकांच्या मुळाजवळ पडत राहते. यामध्ये जमीन सावकाश भिजते, जमिनीची धूप होत नाही, शेत जमिनीचा वापसा स्थितीत राहते, त्यामुळे पिकास अखंड पाणी उपलब्ध होते. आतापर्यंत वापरण्यात येणाऱ्या सिंचन पद्धतीपैकी पाण्याची बचत करणारी सर्वात कार्यक्षम पद्धत म्हणजे ठिबक सिंचन पद्धत होय. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी वापरलेला आहे. पाणी वापरण्याची कार्यक्षमता, या ठिकाणी हे सूत्र दिलेलं आहे पाणी वापरण्याची कार्यक्षमता काढण्यासाठीचं. तर सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचनाविषयी डिटेल्समध्ये या ठिकाणी माहितीसुद्धा दिलेली आहे. सूक्ष्म सिंचन पद्धती, ठिबक सिंचन पद्धती बघा, ठिबक सिंचन पद्धतीची निवड. एका रांगेत पेरल्या जाणाऱ्या पिकांमध्ये भाजीपाला, फळझाडे आणि वेलवर्गीय पिके इत्यादी पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धत उपयुक्त आहे. ही पद्धत सर्व प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त आहे. पाण्याचा विसर्ग कमी होत असल्याने चिकण माती असलेल्या जमिनीमध्ये पाणी साचून राहत नाही. तसेच जाड रीती असलेल्या जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जास्त विसर्ग करणारे डिपर्स वापरले जातात. तर ठिबक सिंचनाचे महत्त्वाचे भाग कोणते आहेत, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं
ठिबक सिंचनामध्ये कोणकोणते पार्ट्स आपण वापरतो किंवा भाग वापरतात? पंप या ठिकाणी, मुख्य नियंत्रण कक्ष, मुख्य आणि उपमुख्य, पाईप, उपनळी, लॅटरल किंवा ड्रिपर किंवा ठिबक तोटी अशा प्रकारची साहित्य या ठिकाणी वापरली जातात. ही ठिबक सिंचनाची या ठिकाणी त्यांनी आकृती दिलेली आहे. या ठिकाणी ही बघा पीक आहे शेतामध्ये, ही मेन लाईन आहे, त्याच्यामधून या लॅटरल पसरवलेल्या आहेत आणि या लॅटरलला ठिबक तोटी जे छोटे छोटे जे बूस्ट टाईप ठिबक पाणी पडतं ते या ठिकाणी लावलेले आहेत. आणि या ठिकाणी ही कंट्रोल सिस्टम आहे, नियंत्रण कक्ष. या ठिकाणी प्रेशर कमी जास्त करून या ठिकाणी पाणी सोडलं जातं. अशा प्रकारचा सगळा हा सेटअप आहे. पंप सेट, पंपाचा वापर करून पाणी साठ्यामधून घेतले जाते आणि ठराविक दाबाने संचामध्ये पुरवले जाते. मुख्य नियंत्रण कक्ष, अशा प्रकारे हे सगळ्या सिस्टीम आहे ती समजून तुम्ही या ठिकाणी डिटेल्समध्ये अशा प्रकारची जर ठिबक सिंचनाविषयी तुम्हाला जर माहिती लिहायला आली तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया. तर ठीक आहे, आपल्या अशा प्रकारे हा ठिबक सिंचनाविषयी किंवा पाणी देण्याच्या 3 पद्धती महत्त्वाच्या आपण पाहिल्या. तुषार सिंचन आहे, ठिबक सिंचन आहे आणि भूपृष्ठावरून देणारी जे डायरेक्ट सोडतो पाणी आपण सोडतो शेतामध्ये, ती एक पारंपरिक पद्धत आहे. अशा प्रकारचे 3 सिंचनाच्या पद्धती आहेत. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.